प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. घरकुल कामासाठी 3,000ची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक जाळ्यात. येवला तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकाला 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडला. संजय वाघ असे या कर्मचाऱ्याचे नाव असून घरकुल मंजुरीच्या बदल्यात त्याने ही लाचेची मागणी केली होती. या कारवाईमुळे तालुक्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील एका लाभार्थ्याला हक्काचे घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलासाठी पुढील प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी आणि मंजुरीची प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक संजय वाघ याने 3,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित लाभार्थ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सावरगाव परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 3,000 रुपये स्वीकारताना संजय वाघ याला पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला.